हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा 20 एप्रिलचा एपिसोड रिव्ह्यू. नर्मदा मायाला बोलत असते, माया जमतील ना गं तुला सगळे विधी करायला? तेव्हा माया बोलते, जमतील. या साडीचे सगळे रिच्युअल्स मी करणारे पूर्ण. हे अंबिका ऐकत असते. तेव्हा माया बोलते, आता माझा जीव गेला तरी चालेल, हे सगळं मी करणारच आहे. तेव्हा नर्मदा बोलते, ए बाई, मरणाचे विषय काढू नको, ह्या साध्या विधी आहेत. तेव्हा मायाला आठवत असतं की मंजिरी बोलते की या साडीला घेऊन आपल्याला काही विधी पूर्ण करायचे आहेत. तेव्हा मंजिरी बोलते, यात जर तू कुठे कमी पडलीस तर तुझ्या समोर जे वेदाबद्दल जे विचार येतात ना, ते मी प्रत्यक्ष तुझ्या समोर करीन. तेव्हा माया बोलते, नाही आत्या, अथर्वशी लग्न करणं म्हणजे हा माझा जीवन मरणाचा प्रश्न आहे. डोंट वरी, मी ही विधी सगळे चुटकी सरशी पूर्ण करीन. तेव्हा माया बोलते, मला माहीत होतं की अथर्वासोबत मला हे सर्व विधी एक ना एक दिवस पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे आधीच मी सर्व समजून घेतलेलं, कारण की अथर्व माझा होता. केवळ त्याच्यासाठी हे सर्व केलं. तेव्हा अंबिका बोलते, तुला सावलीसारखं वागवलं ना, तेच खरं मुळात चुकलंय माझं. असा विश्वासघात करशील हे वाटलंही नव्हतं गं तेव्हा. तेव्हा नर्मदा बोलते, पण कितीतरी वर्ष लोटली या सगळ्याला, लक्षात असेल का तुझं सर्व? तेव्हा माया बोलते, सर्व लक्षात आहे. अंबिकाने अथर्वसाठी केलेले सगळे रिच्युअल्स माझ्या लक्षात आहे. तेव्हा माया बोलते, आणि एनिवे काय आहेत ते विधी? साधे खेळ आहेत. तेव्हा अंबिका बोलत असते, मूर्ख माया, खेळ वाटला हा? खेळ नाही आहे, ही परंपरा आहे ही. तेव्हा मायाला आठवतं, लग्नाआधी अथर्व तिला सांगत असतो की अंबिका, तू रामपुरे घरांची सून होणार आहेस, त्यामुळे तुला हे सगळे विधी पार पाडावे लागतील. तेव्हा अंबिका बोलत असते अथर्वला की हे सगळे लग्नानंतर हे विधी मी पार पाडलेच ना, सून झाल्यावर. तेव्हा अथर्व बोलतो, नो नो नो, सून झाल्यावर नंतर नाही, त्याआधी आमच्याकडे ना काही रिच्युअल्स असतात, त्या रिच्युअल्स तुला कराव्या लागतात. तेव्हा अंबिका बोलते, लग्न आधीच? तेव्हा अथर्व बोलतो, हो. तेव्हा अथर्व तिला विधी सांगतो की आमच्या घराण्याची एक कुलदैवता आहे, तेव्हा तिच्या विधीआधी मी तुला एक साडी देणार आणि ती साडी मी लपवणार आणि ती तुला सूर्यास्त होण्याच्या आधी शोधून काढायची. तेव्हा अथर्व अंबिकाला सांगत असतो, जर तू असं नाही करू शकलीस तर आपलं लग्न कॅन्सलसुद्धा होऊ शकतं. तेव्हा अंबिका बोलते, अय्या, ही काय अशी वेगळीच रीत आहे, म्हणजे मी तरी पहिल्यांदाच ऐकते हे. तेव्हा अथर्व बोलतो, ओ अंबिका मॅडम, हे रामपुरे घराणे, इथे काहीच वेगळं नसतं, इथे काहीच सारखं नसतं, सगळं वेगळं असतं. काही प्रॉब्लेम आहे? तेव्हा अंबिका मान हलवते, नाही. तेव्हा तिथे माया येते आणि बोलते, अंबिका डोंट वरी, ती साडी शोधण्यासाठी मी तुला मदत करेल. तेव्हा अथर्व बोलतो, ओ एवढं इझी नाही आहे, पण बघू तुम्हाला जमतंय का ते. तेव्हा अनन्या बॅग घेऊन इकडे बाहेर जात असते. तेव्हा दादासाहेब बोलतात की अनन्या कुठे चालली? तेव्हा अनन्या बोलते की पुण्यामध्ये एक सेमिनार आहे, त्याच्यासाठी चालली मी. तेव्हा दादासाहेब बोलतात की आपल्या घरात साखरपुड्याची तयारी चालली आहे आणि त्यासाठी तू हवीस. तेव्हा अनन्या बोलते, आय नो, पण मला सेमिनार अटेम्प्ट करणं इम्पॉर्टंट आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात, तुझ्या अथर्व दादाची लग्नाची विधी पण इम्पॉर्टंट आहेत, त्यासाठी तू इथे असणं आवश्यक आहे अनन्या. तेव्हा अनन्या बोलते, बाबा तुमची परमिशन असेल तर एक बोलू का? तेव्हा दादासाहेब बोलतात, ये बस, बोला काय झालंय, परमिशन मागावं लागते असं काय झालंय? तेव्हा अनन्या बोलते, खरं तर मला हे आधीच बोलायला हवं होतं, पण अथर्व दादाचं लग्न मायाशी व्हावं असं मला नाही वाटत. तेव्हा दादासाहेब बोलतात, का वाटत नाही? तेव्हा अनन्या बोलते, का ते माहीत नाही, पण अथर्व दादासाठी मला माया योग्य नाही वाटत. तेव्हा दादासाहेब बोलतात, अनन्या, अथर्व मायाची निवड ही तुझ्या आईने केली आणि मंजिरीवर शंका घ्यावी असं मला आजपर्यंत कधीच काही वाटलं नाही. तेव्हा अनन्या बोलते, नाही, आईवर मी शंका घेत नाही आहे, पण मायाचा स्वभाव चांगला नाही आहे बाबा. तेव्हा दादासाहेब बोलतात, अनन्या, अगं इतकी दिवस ती आपल्यासोबत आपल्या घरात राहते, तिच्यावर खोट काढावं असं मला अजून तरी काही वाटलं नाही. बरं, वेदाची ती इतकी उत्तम काळजी घेते. तेव्हा अनन्या बोलते, मी जे बोलते हे घरात कोणालाच पटणार नाही हे मला माहिती होतं बाबा, म्हणून मी तुमच्याकडे परमिशन मागितली आधी बोलायची. तेव्हा अनन्या बोलते, एनिवे मला सेमिनारला जावं लागेल, सॉरी बाबा, प्लीज मला थांबवू नका, येते मी. म्हणून अनन्या चालली जाते. अनन्या गेल्यावर दादासाहेब बोलतात की मंजिरीचा निर्णय योग्य आहे हे तुला लवकरच कळेल अनन्या, आणि त्यावेळेला तू मंजिरीला सॉरी म्हणशील. तेव्हा मंजिरी ही परंपरा खूप वर्षापासून चालू आली आहे असं मायाला सांगत असते. सगळं समजून झाल्यावर दामोदर बोलत असतो की वहिनी, करायच्या विधीला सुरुवात. तेव्हा नर्मदा बोलते, ओ साडी तुम्हाला लपवायची नाही, नवरदेवाला लपवायची. तेव्हा नर्मदा बोलते की अरे पण आपला नवरदेव आहे कुठे? तेव्हा नर्मदा बोलते, अथर्व लपवणार आहे का साडी? तेवढ्यात अथर्व वरतून पायऱ्यांनी उतरत खाली येत असतो. तेव्हा अथर्व हसत बोलतो की का नाही लपवणार, आणि हा सर्वला हसत बघून सगळे शॉक होतात. तेव्हा अथर्व खाली येतो आणि बोलतो की अथर्व, आपल्या रामपुऱ्या घरांची अगदी चालत आलेली परंपरा आहे, अथर्व कसा नाही पूर्ण करणार, मी बघतो. हे सगळं बघून अंबिकाला धक्का बसतो. मीरा वेदाला शाळेसाठी तयार करून खाली घेऊन येत असते आणि बोलते की चल
चल वेदा लवकर बस येईल ना आपली. तेवढ्यात अथर्वचं लक्ष तिच्याकडे जातं आणि सगळ्यांचंच लक्ष वेदा आणि मीराकडे जातं. तेवढ्यात मंजिरी येते आणि वेदाला बोलते झाली का तयार. तेव्हा अथर्व मनात बोलतो वेदा आजपर्यंत मी हा विचार केला नव्हता हे नक्की आहे, पण तुला आनंद देण्यासाठी मला माझी दुःख बाजूला सारावे लागतील. मी ठरवलंय तुझ्यासाठी कुठलंही दुःख पचवून पुढे जाईल मी. तेव्हा अथर्व बोलतो की अंबिका नसण्याचं दुःख माझ्या मनातून कधीही जाणार नाही, पण त्याची झळ मी तुझ्यापर्यंत पोहोचू देणार नाही. अथर्व स्माईल करून बोलतो गुड मॉर्निंग वेदा. वेदा अथर्वकडे बघते आणि ती तशीच तिथून पुढे निघून जाते. वेदा बडीकडे जाऊन उभी राहते. तेव्हा हरी हे सगळं बघत असतो. तेव्हा अथर्व मंजिरीला बोलतो आई इट्स ओके, हळूहळू सगळं ठीक होईल, मी करेन. तेव्हा अथर्व बोलतो कुठे ती मानाची साडी, ही एका करू मग मी विधीला सुरुवात. तेव्हा मंजिरी बोलते की या अथर्वची आम्ही कधीपासून वाट बघत होतो, हा जुना अथर्व परत कसा आला रे. तेव्हा अथर्व बोलतो आई प्रत्येक सकाळ काहीतरी नवीन घेऊन येण्याची संधी नेते. काल कोणीतरी मला काहीतरी समजून गेलंय आणि त्याचा लख प्रकाश माझ्या डोक्यात पडलाय. हे सगळं मीराला समजत असतं. तेव्हा अथर्व मीराकडे बघून बोलतो 4 डोळे होते मला आधीपासून, पण आता विजन क्लिअर झालाय. तेव्हा मंजिरी आनंदात बोलते की असं कोण आहे ज्याचं तू ऐकतोयस. तेव्हा अथर्व बोलणार तेवढ्या तिथे केशव काका येतात आणि अथर्व त्यांच्याकडे बघून बोलतो केशव काका. तेव्हा मीराला पण बरं वाटतं. तेव्हा अथर्व बोलतो केशव काका आहेत ते, नाही तर दुसरं कोण या घरात मला लेक्चर देऊ शकतं आई. तेवढ्यात केशव तिथे येतो. तेव्हा दादासाहेब बोलतात या केशवराव या, काय तू तर कमालच केली, घरीच मीटिंग घेतोस वाटतं. तिथे केशव येतो आणि बोलतो की सकाळीच अथर्व सरांनी फोन केला आणि म्हणून घरी आलो. तेव्हा दादासाहेब बोलतात बरं झाला घरी आलास, तूही या विधीचा साक्षीदार होशील ना. एवढ्यात मीरा बोलते मी आलेच वेदा चल शाळेची बस आली असणार. तेव्हा अथर्व पण वेदाला बाय करतो, सगळे वेदाला बाय करतात. तेव्हा हरी पण बोलतो बाय बाय वेदा, शाळा सुटली की लगेच घरी ये आपण खूप खेळू. तेव्हा दादासाहेब बोलतात चला मंजिरी सुरू करूया. मंजिरी साडी घेते आणि अथर्वकडे देते आणि बोलते ही आहे मानाची साडी. तेव्हा मंजिरी बोलते हिला डाग लागू नये म्हणून पिशवीत घालूया आपण. तेवढ्यात नर्मदा बोलते अथर्व चल मी मदत करते तुला. तेवढ्यात दामोदर बोलतो बायको पण साडी कुठे लपवली हे तुला मायाला नाही सांगता येणार. तेवढ्यात नर्मदा सावरते आणि बोलते मी कशाला जाऊ सांगायला मायाला, काहीतरीच तुम्ही पण. नर्मदा अथर्वला बोलते चल आपण निघूया. तेवढ्यात मंजिरी बोलते थांबा. मंजिरी बोलते माया इकडे ये. मंजिरी मायाला बोलून मायाच्या डोळ्यावर पट्टी बांधते. तेव्हा मंजिरी बोलते अथर्व कुठे चाललाय हे तुला कळायला नको म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्याने साडी लपवली की पट्टी काढेल. तेव्हा अथर्व नर्मदाचा हात पकडून घेऊन जातो ती साडी लपवण्यासाठी. तेव्हा मंजिरी बोलते माया सूर्यास्त होण्याच्या आत तुला ही साडी शोधायची बरं का. जर ही साडी तुला सापडली नाही तर तुझा आणि अथर्वचा साखरपुडा होणार नाही. तेव्हा नर्मदा आणि अथर्व नर्मदाच्या खोलीत येतात. तेव्हा नर्मदा बोलते आय्या तू माझ्याच खोलीत साडी लपवणार आहेस, म्हणजे माझ्याबरोबर आलाय म्हणून कोणाला शंका पण येणार नाही की माझ्या खोलीत साडी लपवली म्हणून. तेव्हा नर्मदा बोलते कुठे लपवूया, कपाटात लपवूया. तेव्हा अथर्व बोलतो नाही ते खूप ऑब्वियस आहे. तेव्हा नर्मदा बोलते मग वर लपवूया. तेव्हा अथर्व बोलतो मी ठरवू. तेव्हा अथर्व साडी पलंगाखाली लपवतो आणि तिथे बडी पण येतो. बडीही बघतो ती साडी लपवलेली. तेव्हा नर्मदा बोलते खूप मस्त जागा आहे. तेव्हा अथर्व बोलतो हो ना. तेव्हा अथर्व बडीकडे जातो, बोलतो ए बडी कोणाला सांगायचं नाही आहे. तेव्हा इकडे नर्मदा स्वतःशीच बोलत असते की मी सांगणार. तेव्हा अथर्व बडीला बोलत असतो की हे बघ आजपासून आपल्याला वेदाशी नीट बोलायचं आहे, तिच्याशी हसायचं, नीट बोलायचं, खेळायचं, ओके काय बोलतोय मी, डील. तेव्हा अथर्व बडीला घेऊन बाहेर जातो. तेव्हा नर्मदा बोलते मायाला कळवायला हवं. तेवढ्यात इकडे मंजिरी मायाला बोलते मला असं वाटतंय की अथर्वने साडी लपवली असणारच आणि मायाच्या डोळ्यावरची पट्टी सोडते. तेव्हा दादासाहेब बोलतात चला मंजिरी आम्ही बाहेर बसतो, मायाला शोधू ती साडी. तेव्हा दामोदर बोलतो दादासाहेब मी पण तेच बोलत होतो, नाही आपण इथे थांबून तरी काय करणार ना, आपण साडी शोधल्यावर परत येऊया. ते गेल्यावर मंजिरी मायाला ऑल द बेस्ट बोलते आणि बोलते मला निराश करू नकोस तेव्हा माया बोलते नाही. तेवढ्यात नर्मदा इकडे मायाला फोन करते आणि बोलते तुझा विधी पूर्ण झालाय असा समज, कारण की साडी माझ्याच खोलीत लपवली अथर्वने, पण हे अंबिका ऐकत असते. तेव्हा माया बोलते गुड, आता मी एक काम करते पटकन अथर्वच्या खोलीत येते, तुम्ही मला ती साडी द्या आणि मी पटकन ती अथर्वला देऊन टाकते. तेव्हा नर्मदा बोलते नको नको किती घाई असते का तुला, आता तू डायरेक्ट येऊन माझ्या खोलीत देऊन अथर्वला साडी दिलीस तर सगळ्यांना डाऊट नाही येणार, असं नको वाटायला. तू आधी ना सगळीकडे शोधण्याचं नाटक कर आणि मग माझ्या खोलीत ये आणि साडी शोधली असं नाटक कर, म्हणजे खरं वाटेल ना सगळ्यांना. तेव्हा माया बोलते यू आर सिम्पली स्मार्ट. नर्मदा गेल्यावर तिथे अंबिका बोलते की नर्मदा आत्या तुम्ही कितीही मदत केली तरीही मायाला साडी शोधून सापडणार नाही. तेवढ्यात नर्मदा आणि माया मंजिरीच्या खोलीत येतात आणि मंजिरीकडे येतात आणि तिला बोलतात की मॅडम मानाची साडी शोधायची होती, तुमच्या खोलीत शोधली तर चालेल का. तेव्हा माया नाटक करत एक एक जागा मंजिरीच्या खोलीत राहून साडी शोधत असते. तेव्हा नर्मदा बोलते नीट बघ नाही वहिनीला पसारा आवडत नाही, विस्कटू नको सगळं. तेव्हा माया बोलते नाही विस्कटत आहे. तेव्हा माया बघत असते की अरे बापरे नाहीच आहे, जाऊ दे दुसरीकडे बघते. तेव्हा नर्मदा उगाचच
मंजिरीशी बोलत असते की किती शोधले आम्ही पण मी सांगितलं नाही. तेव्हा माया मंजिरीच्या कपाटातून ती पेटी काढते आणि पेटीमध्ये साडी शोधण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात नर्मदा बोलते, अगं केवढी मोठी साडी, पेटीत मावेल तरी का, पेटीत कशी असेल साडी. तेव्हा माया बोलते पण बघते ना. तेव्हा नर्मदा बोलते बरं तुझी इच्छा आहे ना, आता त्यातही बघ. तेव्हा नर्मदा बोलते बरं तुझी इच्छा आहे ना, मग त्यातही बघ. तेव्हा माया पेटी उघडते. पेटीत बघते, तिला काहीतरी दिसतं आणि ती थोडी शॉक होऊन मंजिरीकडे बघते. मंजिरी ही मायाकडे बघत असते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.